जन्मोजन्मीची ही नाती नियतीच्या रेशीम गाठी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी अदृष्टाचे गूढ भोवरे किती सोसले वादळ वारे पानगळीतून पुन्हा नव्याने मोहरली माती फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी. एक ग्रेट न्यूज तुम्हाला सांगायची आहे. मला वाटलं या न्यूजचा पप्पांना खूप फायदा होईल म्हणून लगेच फोन ट्राय करत होतो. काय न्यूज आहे? या जयदेवच्या लग्नाला भाऊसाहेब गोगट्यांचा प्रचंड विरोध आहे. हो, ते साखरपुड्याला गेलेच नाही. शांता शांता काय झालं शांता तुला? शांता मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. शांता तू वेडी आहेस कसं? लहान मुलासारखं काय करते? शांता प्लीज बस बस बस. हे काय तू? मुहूर्ताची वेळ जवळ येत चालली आहे. आता त्या लोकांनी विचारलं की आई कुठे आहे, डॅडी कुठे आहे, तर काय उत्तर देऊ? हे प्रश्न विचारण्याची चिंता करायची काही गरज नाही. काय द्यायचं उत्तर ते मी देईन. हा या जावे. काय बाळा डॅडी नाही आले ना? एक झकास बातमी आहे. कसली? आधी आपण ड्रिंक रिपीट करूया. नाही इनफ फॉर मी मानलो, पण बातमी कसली? आत्ता या क्षणाला भाऊसाहेब गोगट्यांच्या मुलाचा साखरपुडा चाललाय. आपल्या म्हाताऱ्यांमध्ये त्याला काय इंटरेस्ट, आणि त्यात आजकाल जरा अपसेट आहे. का हो का का का? आहे ती जाई आहे ना, तिच्या बरोबर त्याला लग्न करायचं होतं. आम्ही प्रपोजल पण दिलं, पण हा जयदेव आय सी. हां, जे नानासाहेब, तुमची कहाणी मोठी इंटरेस्टिंग आहे. कहाणी नाही, हकीकत आहे. बरं बाबा, हकीकत. पण माझा मुलगा संदीप फार चांगला आहे. हो, पण माझी हकीकत ऐकून पळून गेला. काय आहे, आपल्या म्हाताऱ्यांमध्ये त्याला काय इंटरेस्ट, आणि त्यात आजकाल जरा अपसेट आहे. का हो का का का? आहे ती जाई आहे ना, तिच्या बरोबर त्याला लग्न करायचं होतं. आम्ही प्रपोजल पण दिलं, पण हा जयदेव मध्ये शिंकला ना. नॉनसेन्स. हो, शब्द जरा जपून वापरा. का, काय झालं? जयदेव मला मुलासारखा आहे. सॉरी सॉरी, चुकलं. मी चुकीचा शब्द वापरला का? अहो, पण अर्थ चुकीचा निघाला ना. सॉरी बाबा, पुन्हा सॉरी म्हणतो. बस. महाडिकांना आम्ही रिसर प्रपोजल दिलं होतं. हो हो, तुमचा मुलगा किंवा जयदेव, हो. शेवटी त्यांची मर्जी. बरोबर आहे, त्यांची मर्जी, आपण काय करणार. पण का हो, मला सांगा, भाऊसाहेब कसे काय आले नाहीत? काय भावड्याने मला सांगितलं, काय? त्यांचा रघुवीरचा मेवणा किशोर प्रधान फॉरेन रिटर्न, हा. तो त्यांना बोलवायला आला नाही म्हणून मी येणार नाही असं म्हणाले ते? मग काय म्हणता? मग तुम्हाला खोटं वाटतं? हा. फोन लावून देऊ? नको नको नको. अरे, भाऊसाहेब सारखा एवढा मोठा माणूस आणि माझ्याबद्दल. मग हो, तुम्ही माझी फिरकी तर ताणत नाही ना? फिरकीच ताणतोय. अरे काय सांगता काय? तेवढाच टाइमपास. टाळी कसली वागताय? अरे टाळी कशी मागता काय? मी मालवणी माणूस आहे, कार्य व्हायचं आहे म्हणून गप्प बसलो, नाही तर तुम्हाला मी दाखवलं असतं काय ते. बरोबर आहे, ठीक आहे ठीक आहे.
नमस्कार गुरुजी. नमस्कार. या या. मुलीच्या वडिलांना बोलवा. इथे बस. मुलीला बोलवा आपल्या. ये बस. 3 वेळा आचमन करायचं. हातावर पाणी घ्यायचं. 3 वेळा प्यायचं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. पाणी सोडा कामाला. ओम गोविंदाय नमः. डोळ्याला पाणी लावा. ओम विष्णवे नमः. तामणात पाणी सोडा. बस. आता हातात अक्षता घ्या. आपल्या घरच्या कुलदेवतेचं स्मरण करायचं. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपवाश्रवस्तवं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनशृण्वन्नोतिभिः शिरसादनम्. ओम भर्वस्वः महागणाधिपतये नमः. अक्षता वाह. वाह खाली. तू बाळा हळदी कुंकुला. ओम हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी ओम माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वयप्रभो मया ऋतानी पुष्पाणी पूजार्थं प्रतिगृह्यताम्. डाव्या हातात पळीने पाणी घ्या आणि फळांच्यावर शिंबडा. हातावर पाणी घ्या उजव्या हातावर. ओम भूर्भुवस्सुः अस्मत्कुलदेवतायै नमः. ओम भूर्भुवस्सुः वर्णदेवताभ्यो नमः. सकल पूजार्थे प्रसन्न पूजार्थे नानाविध फल नैवेद्यानि समर्पयामि. उजव्या हातात पाणी घ्या आणि हातात नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. या बेड्यावर पाणी घाला. मुखवासार्थे पोगी फल तांबूलम समर्पयामि. नारळ घ्या. समोर ठेवा तिथे. उजव्या हाताचा अंगठा मिटा. 4 बोटं नारळाला धरून राहा. मनातल्या मनात प्रार्थना करायची. ओम इदं फलं मया देव स्थापितं वरदस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत्. जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्च मनोरथाः. हे देवा, आमच्या यथाशक्ती तुझी पूजा केलेली आहे, तर आमचे सर्व मनोरथ पूर्ण कर. आम्हाला सर्व कार्यात विजय दे. आम्हाला सर्व कार्यात यश मिळवून दे. तर नवऱ्या मुलाच्या आईला बोलवा. तिला औक्षण करायचं.
ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. दोघांनी नमस्कार करा आणि सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करायचा. आधी गुरुजींना करा. गुरुजी सांभाळा. आयुष्यमान भव सौभाग्यवती. नवऱ्या मुलीच्या का मुलाच्या? मुलीच्या मुलीच्या. पुढा म्हणजे आधी त्यांना दे. गुरुजी वा, वा. सगळ्याला वाट. मला शेवटी एक ठेव. एक मला ठेव, मी खाणार आहे थोड्या वेळात. थोड्या वेळाने खातो मी, थोड्या वेळाने खातो. बाकी सगळ्यांना रे. आणि दोघांनी एकमेकांना द्या आधी. काका दोघांनी एकमेकांना द्या आधी म्हणून. तोच तू त्याला तोच दे आता. फक्त तुझ्यासाठी. हॅलो जयदेव, मी मी घरी आले रे. हो, डॅडींसाठी. नाही, अजून डॅडी मीटिंगहून घरी आलेले दिसत नाहीयेत मला. जय, मला काळजी वाटते रे. नाही नाही, तुम्ही सगळी मंडळी जेवून घ्या. नको, काळजी करू नकोस तू. हे बघ, मी बघते काय करायचं ते. हा, जेवून घ्या तुम्ही सगळेजण.
चिठी तुम्ही लिहिलीत? हो. कुठं जाणार? मला सोडून, हे घर सोडून? शांता, शांता, अहो अहो, आयुष्यात तुमच्या मनाविरुद्ध मी एकच गोष्ट केली, तेवढ्यासाठी मला एवढी मोठी शिक्षा देणार आहात तुम्ही? शांता, तुमच्यासाठी, शांता, please. तुमच्याशिवाय मी जगू शकेन असं वाटलं तरी कसं तुम्हाला? हे बाई, एक काम कर, तू पुढे जा आणि जयदेवला माझे आशीर्वाद दे त्याला. नाही नाही, असं नका बोलू. अहो, त्याच्या सुखातच तर आपलं सुख आहे ना. नाही, मी वाट पाहिन तुमची. मी तुम्ही याल ना? येईल. नक्की याल? हो, नक्की ना, नक्की. हे पहा, तुम्ही माझ्यावर असे घाणेरडे आरोप करतातच कसे? शांता, हे बघा, ती जाईल आहे ना, ती जाईल, मला माहित आहे. ती आपल्या घरी येते, ती चांगली मुलगी आणि मला आवडते सुद्धा. आमची थोडीफार मैत्री सुद्धा आहे. पण म्हणून तिला सून करून घ्यायचा असा एकदा तरी शब्द तुमच्यासमोर मी ठेवलाय का? तुम्हाला विचारलंय का? मग असे घाणेरडे आरोप तुम्ही माझ्यावर का करता संशय घेऊन? मी तुझ्यावर कुठलाही आरोप करत नाही. माझ्या अप्रोक्ष ती जाई महाडिक आपल्या घरात येते हे मला आवडत नाही. हे बघा, तुमच्या बरोबर मी आयुष्य घालवलं, पण तुम्हाला विचारल्याशिवाय दुसरा कुठेतरी विचारण्याचा केलाय का? मग तुम्ही असं का मला का आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करता आणि कशासाठी? मी वाट पाहिन तुमची. तुम्ही याल ना? येईल. नक्की याल? हो, नक्की ना, नक्की. थँक्यू भाऊसाहेब, थँक्यू. आयुष्यात हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही. येऊ मी इथे? तुम्ही नक्की आल ना? मला म्हणाले होते ते परस्पर हॉलवर येईन म्हणून. जय, डॅडी परस्पर येणार होते हॉलवर, आलेत का तिथं? नाही आले? हं? ठीक आहे. नाही नाही, तू काही काळजी करू नकोस. मी वाट पाहीन तुमची. शेवटपर्यंत वाट पाहीन तुमची. फक्त तुझ्यासाठी. जयदेव, डॅडी परत आले? होय, मी सुद्धा शोधतोय. काय रे, कुठे गेले असेल डॅडी? आई बाबा पण फार अस्वस्थ आहेत रे. आय एम सॉरी फॉर दॅट. काल त्यांच्या आनंदाचा दिवस होता, पण त्यांना सांग काळजी करायचं काही कारण नाहीये. डॅडी कुठचंही आततायी कृत्य करणार नाहीत. मिस्टर टिल्लू आणि मिस्टर कोलटकर, गोगट्याच्या विरोधात आपण सगळ्या स्टील कंपन्यांनी एकत्र यायचं, ही तुमची कल्पना मला विलक्षण आवडली आणि याकरता मी ऑफकोर्स तुमच्या बाजूनी आहे. थँक्यू. आता मीच नाही, सगळा महाराष्ट्र. हो वहिनी, पण तो आधी घरी येऊ द्या ना. प्रत्येक वेळेला स्वतःची मनमानी. हा, आला. काय झालं?
काही तपास लागला का? कुठेही ट्रेस नाही त्यांचा. आई म्हणाली त्याप्रमाणे काल त्यांची कुठली मीटिंगही नव्हती. हे बघ हजारे, विठ्ठल नामदेवची सगळी प्रॉपर्टी इथे सगळे अड्डे शोधून काढायचे. भाऊसाहेब गोगटे कशाही परिस्थिती आपल्याला सापडले पाहिजेत